सर्वांना नमस्कार. इप्स्टीन फाईल्स याबद्दल आता मी काय सांगणार. पण मी आयुर्वेद चिकित्सक या नात्याने इप्स्टीन फाईल्समध्ये जे बाहेर पडलेली गोष्ट आहे त्याचा मी आता तुम्हाला थोडंसं जागरूकतेच्या नात्याने, जागरूक करण्याच्या नात्याने मी काही गोष्टी सांगणार आहे. इप्स्टीन फाईल्सच्या नावामध्ये इप्स्टीन फाईल्समध्ये आयुर्वेद हा शब्द आला. भारतीय आयुर्वेदाचा या शब्दाचा नामोल्लेख आला. मालिश तंत्र ह्याचा उल्लेख आला. तिळं तेलनी डिटॉक्सिफाय होतं शरीर, अशा काही गोष्टींचा उल्लेख आला. ह्याबाबतची बातमी लोकमतच्या आजच्या न्यूजपेपरमध्ये, आजच्या वर्तमानपत्रात लोकमतच्या रविवारच्या एडिशनमध्ये आलेली आहे. वाचून बातमी मला दुःख झालेलं आहे. मला हे विश्वास आहे की भारतातल्या सर्व वैद्यांना, की जे गुरु परंपरेने शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले आणि एथिकल प्रॅक्टिस करणारे वैद्यांना ही गोष्ट चटका देणारी आहे. मनाला, जीवाला लागणारी गोष्ट आहे. समाजाला दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट, कृपया मला कोणीतरी मालिश करून द्या, चोळणारा माणूस द्या, तेल लावणारा माणूस द्या, अशी डिमांड करणं वैद्यांकडे तरी बंद करा. वैद्यांच्या हाताखाली काम करणारे परिचारक यांना मला एक नम्र विनंती आहे, कुणाच्याही घरी जाऊन आपला शास्त्र विकू नका. आमच्या शास्त्राच्या नावाखाली, आयुर्वेदच्या शास्त्राच्या नावाखाली तुम्ही त्यांना सर्व्हिस देऊ नका. मला सांगा, सर्जनला तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये बघता की सर्जनला तुम्ही सांगता की मला घरी येऊन माझं सर्जरी कर म्हणून? नाही. सर्जनला तुम्ही नाही सांगू शकत माझ्या घरी आणि माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन कर. जसं ऑपरेशन हा शब्द आहे, ऑपरेशन ह्या शब्दाचाच अर्थ आहे कर्म. आयुर्वेदातले असे पंचकर्म, 5 ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स आहेत. त्याला सपोर्ट करणारे काही उपकर्म आहेत, ज्यामध्ये अभ्यंग किंवा अंगाला तेल लावणे किंवा स्नेहन हा उपक्रम येतो. याबद्दलची माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांशी निश्चित बोलून तुम्ही माहिती घ्या. पण इथून पुढे समाजाला एक रिक्वेस्ट आणि समाजामध्ये काम करणाऱ्या परिचारकांना माझी एक नम्र विनंती आहे. घरी जाऊन तुम्ही आता मसाज ह्या नावाखाली तुम्ही सर्व्हिस देणं बंद करा परिचारकांना. आणि लोकांना एक खरोखर मनापासून विनंती, अभ्यंग ही पूर्वी काळी घरी कोणतरी एकटा माणूस येऊन, पैलवान येऊन तुमचं अंग चोळायचा, तुमचं अंग हलकवायचं, या भावनेनं पूर्वी जे लोक उपक्रम शरीरावरती करून घेत होते तसे दिवस आता राहिलेले नाही आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही वैद्यांना मला चोळून देता का, मला मालिश करून देता का, असं विनंती वजा आग्रह करू नका. ही एक विद्या आहे, ह्याचा एक प्रोटोकॉल आहे, ह्याची एक अर्हता अनर्हता आहे, डूज डोंट्स आहेत. एक वैद्य म्हणून वैद्यांना सुद्धा एक नम्र विनंती, पॅकेजच्या नावाखाली किंवा अन्य कुठल्याही भावनेनं अभ्यंग ह्या गोष्टीचं अतिशय तुम्ही चुकीच्या पद्धतीनं प्रयोग करू नका. मला विश्वास आहे असं कोणी करत नाही, पण जर कोणी करत असेल तर त्यांना खूप मनापासून विनंती आहे. आपण ग्रॅज्युएट डॉक्टर्स आहोत. आपण आपल्या कामाचं, आपल्या शास्त्राचं आणि आपल्या शास्त्राच्या आदेशांचं आपण आदर नाही करणार तर कोण करणार? एखादा पेशंट येतो, मला तेल लावा, मला मसाज करा म्हणतो आणि तुम्ही करता, याचा अर्थ तुम्ही तुमचं ज्ञान विकल्यासारखं आहे, तुम्ही तुमचं अस्मिता पणाला लावल्यासारखं आहे. हा प्रकार कधी थांबणार? याच्यावरती आता आपण एकजूट होऊन आपण काही याच्याबद्दल स्टँडर्ड प्रोटोकॉल्स तयार करण्याची ही वेळ आलेली आहे. आज इप्स्टीन फाईल्स म्हणून वर आलेला आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी लॉजिसमध्ये मसाजच्या नावाखाली काय काय धंदे चालतात हे तुम्हाला मी सांगायला नको. वेळ आलेली आहे, जागे व्हा. मी जागे व्हायचा प्रयत्न करतोय. मी माझ्या लेवलला, माझ्या दवाखान्यामध्ये लोकांना सांगतोय की मसाज मी इथं करत नाही. मसाजसाठी कृपया कोणी माझ्याकडे चौकशी करू नका. उपचार हवे असतील तर उपचारासाठी या. तरी आपल्या आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये 2 मोठे भाग पडलेले आहेत, वेलनेस आणि इलनेस. त्यामध्ये वेलनेस सेक्टरमध्ये खूप मोठे मोठे संस्थान आता त्याच्यामध्ये आर्थिक बाजूने खूप त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स करून मोठे मोठे सेंटर्स उभे करत आहेत. तिथंसुद्धा निष्णात वैद्य बसून त्यांच्या बुद्धीच्या कुवतीनं तुमच्यावरती कोणते उपचार योग्य आहेत तुमच्या वेलनेससाठीच, म्हणजे स्वस्थ वृत्तीसाठी आणि स्वस्थ वृद्धीसाठी,
ते तपासून सांगतात। एखादा व्यक्ती सांगतोय म्हणून असं नव्हे, खरोखर अभ्यंगाची त्याची स्थिती आहे का? अंगाला लावणारा तेल किंवा पोटात गेलेलं तूप किंवा तेल हे पचवायची त्याच्या शरीराची ताकद आहे का? ह्या निकषांवरती तपासूनच हे निर्णय घेतले जातात। इतकं असून सुद्धा आंधळेपणानं प्लेजर मस्त मस्त वाटतं ह्या मध्ये कोणीही अप्रोच होऊ नका आणि कोणी तशी सर्व्हिस देऊ नका। मी सर्वांना सावधान करू इच्छितो, सामान्य जनतेला, की वैद्यांच्याकडे मसाज मागणे ही प्रथा आता बंद करा। ते इथून पुढे होणारही नाही। वैद्यांना एक आदरपूर्वक विनंती, की आता ही वेळ आलेली आहे समाजामध्ये आपण त्यांना प्रबोधन करणे आणि जागं करणे। कृपया जागे राहा, सावधान राहा।